नमस्कार मंडळी, लॉंग व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप तर सकाळी सकाळी इथं चहा मांडलेला आहे आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि काळा चहा बनवलेला आहे. माझ्या मिस्टरांना काळा चहा लागतो, तर पीठ मळून ठेवलं आणि मला बनवायची ती मटकीची भाजी, कारण की मुलांना पण खायला आवडते आणि सर्वांनाच खायला आवडते. तर मटकी बनवणार होते, सुकी मटकी. तर सर्वात पहिले खूप छान कोंब आलेले होते बघा मटकीला. 1-2 दिवसापूर्वी भिजायला टाकलेली होती. मग खूप छान असे कोंब आलेले आणि जास्त कोंब आलेले मटकी पण छान नाही लागत बरं का, मिडियमच कोंब आलेले. पण इथं मग मी मटकी आपण घरीच भिजायला टाकलेली होती, तर मग ती मटकीमध्ये पाणी टाकलं आणि मग ती शिजायला टाकली मी. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचे बघा. मग नंतर काळा चहा झाला, त्यांना काळा चहा प्यायला दिला आणि मग नंतर मला दुधाचा चहा ठेवलेला होता, कारण मला खूप सर्दी झालेली आहे. म्हटलं आपलं काम करायच्या आधी चहाच पिऊन घ्यावा. मग खूप सारं अद्रक टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी असा चहा बनवून घेतला मी आणि मग नंतर चहा पिऊन घेतला. आणि सकाळ सकाळ खूप धावपळ राहते की हे काम करू का ते काम करू, आणि थोडासा उशीर उठायला झाला का मग तर मिटलंच. मग सगळ्यांचं काम आवरीता नको नको होतं. बाहेर एवढा थंड वातावरण होतं. मटकी शिजून घेतली आणि मग नंतर फोडणी द्यायला लागले. कांदा, टोमॅटो. कांदा नाही टाकला कारण मुलं खात नाहीत बघा, आणि टोमॅटो टाकलं कारण त्याने अशी ओलसर होती बघा थोडीशी मटकी आणि छान लागते म्हणून. मग फोडणी दिली बघा. थोडेच मसाले टाकले मी, कांदा मसाला आणि मिरची पावडर आणि मॅगी मसाला टाकला आणि टोमॅटो टाकून मस्तपैकी थोडंसं शिजवून दिलं. आणि मग नंतर त्याच्यातलं थोडंसं पाणी टाकून आहे ना, तर टोमॅटो थोडेसे शिजले पाहिजेत म्हणून असं थोडंसं शिजवून घेतलं आणि मग नंतर मटकी टाकून दिली आणि खूप छान अशी तरी आली होती बघा. मग नंतर मटकी टाकली आणि मस्तपैकी अशी सुकी मटकी बनवून घेतली बघा. आणि तुम्ही कशाची पद्धतीने मटकी बनवता मला नक्की कळवा. आणि मग नंतर हलवून घेतली. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं बघा थोडंसं. आणि माझे मुलं तर कोथिंबीर टाकलं तर त्यांना आवडत नाही म्हणून मी काही टाकली नव्हती जास्त बघा. आणि मग नंतर तरी पण मी कोथिंबीर थोडीशी टाकलीच, कारण की व्हिडिओमध्ये पण छान दिसलं पाहिजे. प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर नसलं का मग ते कसं तरी वाटतं. मग म्हणलं शिजून जाईल आणि दिसणार पण नाही बघा. आणि मग मस्तपैकी मटकी झालेली होती. मग मला बनवायच्या होत्या बघा चपात्या बनवायच्या. तर मग चपाती बनवून घेतली मी. डब्बा दिले सगळ्यांना वाटं लावलं आणि मग नंतर पुन्हा दुपारच्याला मुलं घरी आले होते, तर मग छोट्या मुलासाठी ही पोळी बनवून दिलेली आहे. तर माझ्याकडून त्यात मॅगी मसाला टाकायचं विसरलं बरं का. तो मॅगी मसाला नाही टाकला तर खातच नाही आहे पोळी. मग दुपारच्या जेवणासाठी आम्ही तिघं एकत्र जेवायला बसलो होतो. मटकीची भाजी होती आणि अंड्याच्या पोळ्या बनवलेल्या होत्या आणि सर्वांनी छानपैकी जेवण केलं. आणि तो जो छोटा मुलगा आहे तो बसलेला आहे बघा अभ्यासाला, आणि तो काही खाली येतच नव्हता जेवायला. मला बोलत होता मला वरच जेवायला दे बघ पोळी, आणि मग त्याला वर पोळी दिली मी खायला. मस्तपैकी असं तिघांनी जेवण करून घेतलं. नाही तर कधी कधी कसं होतं, मला एकटीला जेवण करायला लागतं आणि मग एक जेवण करत राहतं, तर मग तसं काही छान नाही वाटत. सगळे सोबत जेवायला लागले तर छान वाटतं. आणि जेवण करून घेतलं आणि मग खूप सारे दिवसभर कामं असतात, छोटे कामं असतात, ते काम करायला लागते. आणि आजकाल माझी तब्येत बी काय ठीकच राहत नाही. सारखं हे दुखायचं राहिलं का ते दुखायचं असं होऊन जाते. मग थोडासा आराम करून घेतला. मग संध्याकाळच्या टायमाला म्हटलं घर स्वच्छ करून घ्यावा. भांडे वगैरे तर काय घासूनच घेतले होते. मग घर स्वच्छ करावं म्हटलं. घर वगैरे झाडून वगैरे काढलं. मग मला देवपूजा तर केलेलीच होती, पण देवाला दिवा वगैरे लावायचा होता. आणि मग घर झाडून घेतलं. आणि कसं संध्याकाळी असं फ्रेश वाटायला पाहिजे नाही की घरामध्ये किती वेळ जर घर झाडलं तर कचरा होऊनच जातोय बघा. लहान मुलं असलं का हे सगळे असंच कामं असतात, सारखे करायला लागतंय. मग नंतर देवपूजा केली मी, दिवा लावला देवाला. आणि दिवा लावला की मुलं लगेच त्याच्यावर काहीतरी धरतात, कारण देवघर खालीच आहे बघा. कागद वगैरे जाळतात, मग लक्ष ठेवायला लागते मला भरपूर. मग नंतर देवाचं दर्शन घेतलं आणि मग भाजी आणायला जायचं होतं, कारण भाजी आणलेलीच नव्हती बघा. गेले तर तिथं इतके छान आळूचे पानं दिसले. पहिल्यांदा मला आळूचे पानं दिसले आणि हे 15 रुपयाला होते बघा. आणि इथं बघा हे लिंबू तर किती मोठे आहेत बघा. एक जर लिंबू कापलं तर 7-8 माणसं खातील एवढे आहे बघा. मग मला जे घ्यायचे ते मी घेतलं बघा. आणि मग भेंडी घेतली मी. भेंडी पण खूप अशी कवळी होती बघा. 1 पाव भेंडी पण घेतली आणि 20 रुपये पावशेर भेंडी होती. तुमच्याकडं कसा भाजीपाला आहे, ते आळूचे पानं जे आहेत ते 15 रुपयाला होते. खूप सारे पानं होते बघा त्याच्यामध्ये.
मग नंतर भेंडी घेतली मी, घरी आले. कारले पण घेतलेले होते, मिरच्या पण घेतलेल्या होत्या. असं मी घरी घेऊन आले आणि मला थोडा उशीरच झाला होता, कारण भाजीचं दुकान थोडंसं लांबच आहे. मग नंतर म्हटलं काय बनवावं, तर मग कारलंच बनवायला घेतलं. कारण गोल 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 असे कारल्याचे कापा करून घेतल्या, धुवून घेतलं, मग त्याच्यात मीठ टाकलं आणि शिजायला टाकलं बघा. आणि खूप छान होतं बघा कारलं. मला पहिलं तर काय आवडत नव्हतं बघा लग्नाच्या आधी. मग नंतर मी लग्नाच्या नंतर कारलं आवडायला लागलं आणि खायला पण लागले. कळायला लागलं की नेमकं छान असतं शरीरासाठी पण. आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतं बघा कारल्याची भाजी मी केलेली, खातात ते. मग नंतर डाळ भाताचं पण कुकर लावून दिलं. आणि कसं म्हटलं, आपलं जर लवकर स्वयंपाक बनवला तर मुलांना पण खायला भेटते लवकर. आणि मग कारलं शिजायला टाकलेलं, भात पण शिजायला टाकलेला. मग नंतर कारलं थंड झालं बघा शिजून. मग ते कारले ना असं एकदम असं पिळून घ्यायचं बघा. खसखसाचा जेवढा जोर आहे तेवढा पण त्या कारल्याला लावायचा आणि पिळून घ्यायचं. मग त्याच्यासाठी ना कांदा, टोमॅटो असं सगळं कट करून घ्यायचं. मग नंतर असं मी सगळं पिळून घेतलेलं, त्याच्यातला कडू जे पाणी आहे ना ते पूर्ण काढून टाकायचं. आणि आधीच मी त्याला 1-2 पाण्यानं म्हणजे धुवून घेतलं होतं, पाणी बदललं होतं. आणि सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि कुकरची शिट्टी माझ्या तोंडावरच आली बघा, सगळी वाफ तोंडावरच लागली. नंतर मग तेल गरम केलं, त्याच्यात लसूण टाकला खूप सारा, कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलं होतं. आणि खूप छान होतं बरं का. मला कारलं असं म्हणजे ते काप गोल गोल करून तळल्याला पण खूप आवडतं. आणि बघा खूप जास्त नाही शिजलेलं कारलं. आणि मग त्याच्यात जिरे वगैरे टाकलं, कांदा वगैरे टाकला. मग कांदा असा लाल होईपर्यंत मस्तपैकी असा परतून घ्यायचा बघा. व्हिडिओमध्ये दिसतोय तसा. तुम्हाला जे आवडते तुम्ही ते टाकू शकतो. मग नंतर सगळे मसाले पण टाकून दिले मी आणि मीठ पण टाकलं. मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि कारले पण टाकून दिले बघा. आणि असं हलवून घ्यायचं. आणि याच्यात आपल्याला टाकायचं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट टाकलं म्हणजे एकदम छान होते बघा. आणि खूप छान होते, तुम्ही नक्की करून बघा कधीतरी. मी आधी ना पहिलं भरलेलंच कारलं बनवायचे, असं कारलं बनवतच नव्हते बघा. मग हे असं कारलं माझ्या आईने एक वेळेस बनवलं होतं, तर मला खूप आवडलं होतं. तेव्हापासून मी असं बनवते बघा. नाही तर पहिलं मी नुसतं भरलेलं कारलं बनवायचे बघा. किती छान झालेलं आहे आणि खूप शिजलेलं पण आहे छानपैकी. आणि झालं. मग नंतर मला एकच भाकर बनवायची होती, कारण चपात्या पण होत्या सकाळच्या 2-4 आणि मुलांसाठी तर चपात्या लागतातच. म्हणून बाजरीची एकच भाकर बनवलेली आहे मिस्टरांसाठी. आम्ही चपात्या डाळ भात असं खाऊ शकतो, पण त्यांना एक भाकर बनवली होती मी. भाकर पण अशी पातळ आणि एकदम अशी कडक बनवायची, खूप छान लागते. मग नंतर मला डाळीला फोडणी द्यायची होती बघा. डाळीमध्ये लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली, जिरे टाकले, पुन्हा अजून कढीपत्ता पण टाकला. नंतर हळद सगळं असं टाकून द्यायचं. मग थोडीशी मिरची पावडर टाकत असते बघा मी, म्हणजे छान लागते डाळ. आणि मग डाळ टाकून दिली. खूप छान होते अशा प्रकारची डाळ बघा. आणि मी कांदा टाकत नाही बघा डाळीमध्ये. नंतर मग थोडंसं किचन साफ करून घेतलं मी. किचनमधले भांडे वगैरे थोडेसे साफ करून घेतले, म्हणजे नंतर थोडंसं काम आपल्याला हलकं होऊन जातं बघा. सर्व भांडे वगैरे घासून घेतलेले होते मी. आणि नंतर मग मुलांना जेवायला द्यायचं होतं मला. हे बघा सगळं व्यवस्थित करून ठेवत असते, कारण मला किचनवर बिलकुल असा राडा आवडतच नाही आहे. आणि मग मुलांना जेवायला द्यायचं होतं, मुलांना जेवायला दिलं. सगळं असं स्वच्छ क्लीन एकदम करून ठेवायचं, म्हणजे कसं आपल्यालाही काम करायला थोडंसं हलकं वाटतं आणि नंतरही सोपं जातं बघा. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचे टायमिंग वेगळे असतात. कुणाला कसं काम करायला आवडतं, कुणाला कसं आवडतं. मग नंतर मुलांना जेवायला दिलं. मुलांनी काय कारल्याची भाजी खाल्लेली नाही, त्यांना डाळ चपाती भात असं जेवायला दिलं बघा. आणि बळच जेवायला बसवलं होतं. ज्या दिवशी मी लवकर स्वयंपाक करीन त्या दिवशी मुलं हटकूनच जेवत नाहीत बघा लवकर. जेव्हा आपला स्वयंपाक होत नाही तेव्हा नुसतं बोलतात की जेवायला दे जेवायला दे, असं होऊन जातं. हे बघा हे हर्षचं ताट आहे माझ्या. आणि ह्याने बघा कशा चपात्या बनवलेल्या आहेत ह्या ग्लासाने. खाल्लं तर काहीच नाही आहे, फक्त थोडासा भात खाल्ला आणि असं करून मला रिटर्न आणून दिले बघा. मग नंतर हे बघा आम्ही जेवण वगैरे केलं आणि खूप सारे भांडे पडले होते, मग ते भांडे घासून घेतले. मग उद्या दुसऱ्या दिवशी शनिवार होता म्हणून मग रात्रीच्याला शाबू भिजायला टाकला बघा. सगळं काम आहे ना लक्ष देऊनच करायला लागतंय.
आणि मग शाबू जर भिजायला नाही टाकला तर दुसऱ्या दिवशी होत नाही. मग नंतर मुलांना झोपताना दूध पण प्यायला द्यायला लागतं. इतके छोटे मोठे काम असतात की खूप सारे बायकांना गॅस बंद करण्यापासून खिडक्या हे सगळं म्हणजे लक्षच द्यायला लागते बघा. आणि मग नंतर